नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डब्यात आज काय नवीन, आज आपण पाटवड्या बनवणार आहोत। त्यालाच आपण थापी वडी सुद्धा म्हणतो। आपण डब्यासाठी करणार आहोत, तर त्याच्यासाठी अगोदर काय करायचं, हे खोबरं, ओलं खोबरं आहे, हे मी खिसून घेतलेलं आहे। बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा हा मी करूनच ठेवत असते। आता आपण फोडणी करून घेऊयात। फोडणी करण्याच्या अगोदर आपण 1 वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे, तर 2 वाटी आपण पाणी घेणार आहोत। पॅन एकदा गरम झाला की मंद गॅस करायचा, अगोदर जास्त पॅन गरम होऊन द्यायचा नाही। याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं। तेल जास्त गरम होत असेल तर गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतरचे फोडणीचं साहित्य करपलं नाही पाहिजे अशी आपल्याला फोडणी करून घ्यायची। हिंग अर्धा टीस्पून, हळद 1 टीस्पून, ठेचा अर्धा टेबलस्पून। हे सर्व आता आपण तेलात परतून घेऊयात। करपून द्यायचं नाही आपल्याला हे। आणि थापी वडीच्या वरती टाकायला जे ठेवलेलं होतं ना, ते सुद्धा याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं। 1 टेबलस्पून हे, आणि कोथिंबीर 1 टेबलस्पून, मीठ, तीळ 1 टेबलस्पून। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। ही फोडणी करताना घाई करायची नाही जास्त, आणि पॅन सुद्धा अगोदर जास्त तापून घ्यायचा नाही, नाहीतर एकदा फोडणी जर करपली तर सर्व मग ते व्यवस्थित लागत नाहीये। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी हे सर्व परतून घेत आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, तर 2 वाटी आपण पाणी घेणार आहोत। आणि गॅस मी आता चालू करते। फोडणीच्या वेळी मी बंद केलेला होता। ह्या अशा पाटवड्या तुम्ही आपल्या टिफिनसाठी खूप छान होतात आणि झटपट होतात। फक्त तयारी अगोदर करून घ्यायची। नारळ फोडून घ्यायचा अगोदरच, रात्रीचा फोडून जरी खिसून एखाद्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी सुद्धा चालतं। हिरवी मिरचीचा जो ठेचा असतो तो सुद्धा रात्रीचाच करून ठेवा, कारण टिफिनला सकाळी उठलं की मग खूप घाई होते सर्व करायचं म्हटलं की। या अगोदर तयारी करून ठेवायची आणि झटपट अशा मग या वड्या थापायला सुद्धा आपल्याला वेळ लागत नाही। मग आता हे पाणी आपण उकळून देऊयात। पाणी उकळलं की इथं मिठाचा सुद्धा तुम्ही अंदाज घेऊ शकता। जर तुम्हाला वाटलं की मीठ कमी आहे तर मी तर अर्धा टीस्पून टाकून घेत आहे। आता पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आणि याच्या गुठळे होणार नाही असंही आपण मिक्स करणार आहोत। आणि मिक्स करताना असं दाबून करायचं, म्हणजे याच्या गुठळे सुद्धा मोडतात आणि मिश्रण मऊ होतं। गॅस माझा फुलच आहे अजून पण। फुल गॅसवरतीच पटकन ही प्रोसेस करून घ्यायची आपल्याला। सर्व हे मिश्रण मऊ करून घ्यायचं पहा। आणि शक्यतो या पाटवड्यांचं मिश्रण करताना ना निर्लेपची कढई वगैरे वापरा, त्याच्यामुळे असं खाली लागत नाही पहा। मी तुम्हाला बेसन वडीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा जाऊन पहा। त्याच्यात कांदा वगैरे सगळं व्यवस्थित टाकून ते सुद्धा झटपट होतं पहा। टिफिनसाठी खूप छान आहे। गॅस फुलच आहे आणि आपण हे सर्व आता याच्या गाठी मोडून घेऊन मिश्रण मऊ करत आहोत। आता याच्या पुढे गॅस छोटा मोठा करत हे मिश्रण आपण मऊ करून घेणार आहोत। असं वाटतंय ना आता तळाला हे करपण्यासारखं आहे, तर गॅस थोडासा मीडियम करा। गॅस एकदम मंद केलेला आहे आणि आता आपण हे सर्व मिक्स केलेले आहे। आता आपण हे
आता हे पसरून याच्यावरती आपण ना झाकण ठेवू आणि याला एक वाफ आणून देऊयात, म्हणजे मग हे मिश्रण छान वाफ बसली की शिजतं सुद्धा. मिश्रणाला ह्या जेवढी तुम्ही वाफ द्याल ना, एक वाफ देऊन थांबायचं नाही, कारण अजून एक आपण त्याला वाफ देऊयात, म्हणजे मग ज्यावेळेस आपण वडी थापतो आणि ती काढतो ना त्यावेळेस ते तुटणार नाही. हे मिश्रण आधी महत्वाचं आहे व्यवस्थित करून घ्यायला. आता अजून एक दुसरी वाफ आपण याला एक अर्धाच मिनिट द्यायची, जास्त द्यायची नाही. तुम्ही म्हणताल वाफ द्यायची म्हणजे 4-5 मिनिट द्यायची का, तर तसं नाही, अर्धा मिनिट फक्त याला वाफ देऊया. असा गोळा बनायला लागला की आपलं हे मिश्रण तयार झालंय समजायचं. मस्त आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण झाकून ठेवून बाजूला ठेवूयात. फोडणीचा भांडा आहे ना, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. तेल तापले का ते पाहूयात आपण. अजून तेल तापलेलं नाही, मोहरी तडतडली की तेल तापलं समजायचं. तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात. मोहरी 1 टीस्पून टाकली. मी गॅस बंद केलेला आहे. मोहरी 1 टीस्पून, जिरं अर्धा टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, खोबरं 1 टीस्पून आणि कोथिंबीर आणि थोडंसं याच्यात मीठ टाकून घेऊया. मी गॅस बंद केलेला आहे आणि या फोडणीतच आपण हे सर्व असं परतून घेणार आहोत. आता ही फोडणी सुद्धा आपली तयार झाली. आता आपण वड्या कशा थापायच्या ते पाहूयात. हे असं ताट घेतलेलं आहे. हे आपण जी फोडणी केलेली आहे ना, हे ताटात पसरून घ्यायची अगोदर. असं केले ना त्या पाटवड्या छान लागतात ना. या पाटवड्या तुम्ही कुठं बाहेर फिरायला जाताना सुद्धा ह्या खूप चांगल्या आहेत आणि टिफिनसाठी पण छान आहेत. हे असं पसरून घेऊयात. हे जे मिश्रण आपण केलेलं होतं ना, हे गरमच पाहिजे, त्याच्यासाठी मी झाकण ठेवलेलं होतं. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ. आता हे आपण असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा मग वाटीला तेल लावायचं आणि त्याच्यातून आपण थापून सुद्धा घेऊ शकतो. पहा हे अशा. हे थापताना पातळ थापायचं, जास्त जाड नाही थापायचं. ही वडी पातळच खूप छान लागते. जेवढं आपल्याला हे मिश्रण पातळ करता येईल ना, तेवढं असं पातळ करायचं. पहा जाड वडीपेक्षा याची पातळ वडी खूप छान लागते खायला, मऊ आणि पातळ. तुम्ही म्हणताल टिफिनच्या वेळेस हे एवढं सगळं होईल का, पण अगोदर खोबरं खिसून वगैरे ती तयारी करून घेतली ना, टिफिनच्या वेळी सुद्धा हे डब्यावर देण्यासाठी खूप छान आहे. पहा घाई होणार नाही, काही नाही. हिरव्या मिरचीचा ठेचा ते सर्व तयार करून ठेवायचं. बेसन पीठ चाळून ठेवायचं आणि फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये हे 1 ते 2 वाफा आणून आपण छान असं शिजून पण घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये किती मोठे हे ताट भरून होते. पहा हे सर्व वड्यांचं. आता हे थापून झालं की याच्यावरती आपण ओलं खोबरं, तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुक्कं खोबऱ्यासुद्धा करू शकता. की असं नाही की त्याच्यासाठी नारळ विकत आणायचा आणि ह्या पाटवड्या करायच्या, तसं करायचं नाही. आपल्याकडं जे घरात आहे ना, त्याच्यात सुद्धा तुम्ही खिसून ठेवू शकता. आणि वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा स्पॅच निसटणार नाही. हे वरतून लावलेलं हे निसटतं ना, त्याच्यासाठी आपण फोडणी देऊन खालच्या साईडनी सुद्धा आपण खोबरं हे सगळं फोडणी टाकलेली आहे. पहा त्याच्यामुळे वड्या आहेत ना खूप अप्रतिम चवीच्या लागतात. पहा त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा अशा वड्या करण्याचा.
आता हे सुकायला ठेवूयात असेच आणि त्याच्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊ. हे पाटवड्यांचे छान सुकलेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडूयात. कधी पण मिश्रणाचा गोळा वाफ देऊन शिजवलं ना की त्याच्या मग अशा वड्या पण छान पडतात पहा. हे पहा किती छान खालून सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. शिजलं ना की अशा वड्या पण छान पडतात पहा आणि वड्या सुद्धा तुटत नाहीत अजिबात. हे पहा किती छान झालेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की पाटवड्या करून पहा. चवीला पण खूप छान होतात. एकदम मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आणि पातळ थापल्यामुळं खायला सुद्धा खाताना अशा घशात अटकल्यासारख्या होत नाहीत. हे पहा मस्त अशा मऊ झालेले आहेत. चवीला सुद्धा खूप छान झालेले आहेत. मी खाऊन पाहिलेले आहेत. एकदम मस्त झालेले आहेत पहा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.